आज आपण बेसन ब्रेड टोस्ट बनवतोय। करायला एकदम सोपा आहे, अगदी पटकन तयार होतो। शिवाय यासाठी तेल पण खूप कमी लागतं। सकाळच्या नाश्त्यात बनवता येतो, मुलांना डब्यात देता येतो किंवा संध्याकाळच्या चहा सोबत खायला सुद्धा एकदम मस्त आहे। तर लगेच कसा बनवायचा ते पाहूया। हा ब्रेडचा टोस्ट बनवण्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतलंय, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचंय। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय। एक छोटासा टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि सिमला मिरची अगदी मी 2 टेबलस्पून घेतली आहे। तर भाज्या आपल्याला प्रमाणातच घालायच्या आहेत, फार जास्त भाज्या पण घालायच्या नाहीत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घ्यायच्या आहेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर घालूया। हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालेल, पण थोडासा तिखटपणा जास्त असला म्हणजे खायला खूप खमंग लागतो हा टोस्ट। आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथं हे आता असं मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये शेवटी आपण 1 चमचा चाट मसाला घालूया, म्हणजे खायला हा एकदम चटपटीत लागतो। तर पीठ आपल्याला फार घट्ट ठेवायचं नाही, अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। आता लगेच टोस्ट बनवून घेऊया, म्हणजे भाजून घ्यायचेत। गॅसवर मी पॅन आधीच गरम करायला ठेवला होता, छान गरम झालेला आहे। 1 चमचा तेल घालायचं आहे, सगळीकडे ते पसरून घ्यायचं। आता ब्रेड घेऊन या मिश्रणात तो बुडवून घ्यायचा, म्हणजे सगळ्या बाजूने हे मिश्रण त्याला लावून घ्यायचं आणि मग पॅनवर घालायचा। असं वाटलं की भाज्या व्यवस्थित लागलेल्या नाही तर चमच्याने वरून घालायच्या आणि मीडियम फ्लेमवर याला छान भाजून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झाला की पलटून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम दिसायलाच मस्त दिसतोय। उलटसुलट करून मी याला भाजून घेतलंय, तर छान असा भाजल्या गेलाय। तर काढून घेऊया। आता आणखी एक भाजून घेऊया। तर पॅनला मी तेल लावून घेतलंय। ब्रेड घेऊन या मिश्रणात बुडवायचा आणि मग पॅनवर ठेवायचा। वरून चमच्याने भाज्या घालायच्या। ब्रेडचं मिश्रण आपण घट्ट ठेवलं तर मग भाज्या व्यवस्थित लागतात, पण पातळ मिश्रण असलं की खायला हा ब्रेड टोस्ट जास्त खमंग लागतो। त्यामुळे मिश्रण फार घट्ट ठेवू नका, थोडं सैलसरच ठेवायचं आहे। खालच्या बाजूने भाजून झाला की मग पलटून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने मस्त आधीप्रमाणे भाजून घ्यायचा आहे। तर खायला एकदम मस्त चटपटीत लागतात। सोबत टोमॅटो सॉस असला की मुलांना सुद्धा आवडतील। तर आता इथे हा दुसरा टोस्ट पण भाजून झालेला आहे। सध्यापुरते 2 टोस्ट तयार करून घेतले आहेत। तर अवश्य बनवा, खा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर पण जरूर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।